सुभान अल्लाह, फिर से लखुजी राजे, फिर से आम्हाला एक खुश खबर परत एकदा सांगा, आम्हाला ऐकू दे। हमारी बेटी जीजा की शादी वेरुल के शहाजी राजे बिन मालोज राजे भोसले के साथ तय की है। सोयरिक पक्की के लिए बहुत अच्छी, बहुत ही अच्छी खबर दी है। वजीर आजम मलिक साहब ने मकसद बताया था, आपका फरमान था, वणगुजी राजे का आशीर्वाद था। सगळ्यांची हीच तर इच्छा होती। आशीर्वाद आहेत तर चांगलंच होईल। आमीन। वणगुजी राजे म्हणाले की पाचच्या हजरतांना ही शादी कुठं व्हावी असं वाटतं, ते एकदा जाणून घ्या म्हणून आम्ही आलोय। आप कहाँ करना पसंद करेंगे? जी हुजूर, हमारे बेटी को विदा करना है तो हम चाहेंगे कि सिंदखेड़ में ही हो। आपल्याला नाही वाटत तिथं व्हावी म्हणून? हम बताते हैं। आपको तो पता ही होगा कि ही शादी जोडण्यासाठी किती अडचणी आल्या। जोडण्यापेक्षा तोडायचंच काम मंडळी करत होती। इसलिए वजीर आजम मलिक अंबर को लगता है कि यह हरकत दोबारा हो सकती है। बिल्कुल दुरुस्त है हुजूर। अगर ये सच है तो शादी कहीं भी हो, ये कोशिश तब भी मुमकिन है। बेशक सही, मगर हमारे इलाके में होगी तो गुंजाइश कम होगी। बिल्कुल सही हुजूर। और शादी में दस्तूर खुद पातशाह हजरत भी शरीक हो सकते हैं। यह भी सही है। आप शादी दौलताबाद में कीजिए। मुहूर्त तय करके वजीर आजम को बताइए। हम खर्चे के लिए मुंशी जी से कह देंगे। जी हजरत, आपल्या कृपेनं नाचीज को किसी चीज की कमी नहीं। आम्ही तयारीला लागतो। इस चीज का ख्याल रहे, इस रिश्ते में कोई खलल न डाले। जी हुजूर। दौलताबाद मध्ये लग्न करायचं म्हणजे गैरसोयीचंच। नाते आपलं, नाते उमाबाईंचं तिसरंच ठिकाण होत आहे। पण काय करणार? वजीर आजम पाचशांच्या समोरच म्हणाले, जर इथं झालं तर पाचशा स्वतः लग्नाला हजर राहू शकतात। यावर काहीच बोलता येईल। बर, इतरांचं राजकारण क्षणभर बाजूला ठेवा, पण पाचशा मात्र अगदी काळजीने बोलत होते। नाहीतरी कसं म्हणणार? आमच्या बंधुराजांना हे फारसं पटलेलं दिसत नाहीये। म्हणजे ते तसं म्हणाले नाहीत, त्यांच्या चेहऱ्यावरून वाटलं। कल्पना आहे आम्हाला। उमाबाईंना तर वेरुळाहून अजून कोणी आलं नाही याचंच दडपण आलंय। हो, तेच काम आधी हाता वेगळं करू। पण दिल्ली खानाची सामुग्री द्या इकडे। सामुग्री म्हणजे आपण स्वतः? हो, आम्ही स्वतः लिहिणार। पाठवायचं कोणाला ते तुम्ही बघा। पण जाऊबाई सिंदखेडला जाऊन सोयरीक जुळवतील यावर तुमचा कसा विश्वास बसला? अहो, वजीर आलम मियान राजू हे खोटं सांगतील का? जाधव, निंबाळकर आणि मलिक अंबर तिघे मिळून सोयरीक जोडण्याचा घाट घालतात नव्हे, त्यांनी सोयरीक पक्कीच केली आहे असाच दावा मियान राजूने केलाय। पण आबासाहेब, आम्हाला वाटतं काय ना काहीतरी खपलं ते, कारण काकीसाहेब कुणाला दुखावतील असं होणारच नाही। अहो, इतकी वर्ष आपण अनुभवत आलोय। आम्हाला ते पटतंय, पण जे घडलंय तेही खरंय।
पण विपरीत काहीच नाही आहे ना. ते जगदेवराव आले होते तेव्हा तुम्हाला आनंदच झाला होता ना. हो, तुम्हाला समजत नाहीये. आपल्याला विश्वासात घेतलं नाही इतकाच राग आहे ना. हे बघा आबासाहेब, आऊसाहेबांनी अगदी नेमका मुद्दा मांडलाय. हो, तुम्ही नाराज आहात कारण तुम्हाला कोणीच विश्वासात घेतलं नाही आणि एवढंच कारण आहे. तेही पुण्यातलं कारण आहे. कदाचित खरं कारण वेगळंही असू शकतं. काही झालं तरी मनात ठेवा, त्या मुलांवर राग काढू नका. झालंय खरं तसं आमच्याकडून. शरीफीनं रागे भरले आम्ही, पण त्या क्षणी ताबा ठेवता नाही आला हेही खरंय. आबासाहेब, आपण आजचा दिवस वाट पाहू, नाहीतर उद्या आम्ही स्वतः दोघांना घेऊन सिंदखेडला जाऊ. काय झालंय ते एकदा पाहून घेऊ. हे योग्य राहील, शिवाय कुठलेच गैरसमज राहणार नाही. वेरूळला कोणाला पाठवावं? कुणी बी जाईल, हसत हसत जाईल बघा. तसं नाही गोमाजी, याआधी आपण स्वार पाठवला होता ना, तो परत आला ना जबाब. नाही विठूजी, म्हणजे काहीतरी गडबड आहे ना. होय. म्हणजे आपल्याला कोण तुम्ही? ए, इकडे. मुजरा रुजू करायला शिकवलं नाही वय? मुजराजी, मी आज वादाजी. गोमाजी, तुम्ही यांना ओळखता? नाही. मी ओळखते. म्हणजे माझं धनी आहेत ते. धनी आहेत? मग सदरे पतूर कस काय आलं? जी काय खबर नव्हती म्हणून आत घुसलो. खबर नव्हती, घुसलो होतो. ही कसली भाषा? नाही म्हणजे 4 दिवस पाहुणे आलेत घरात तरी गेले नाही ना, आणि काय सांगावा बी धाडला नाही. ते माहित नाही, ती खबर नाही असं म्हणाले ते. आत आलो असं बोलायचं होतं, पण चुकून घुसलो असं जुबानी आले. याला पाठवताय का विरुळला? हो, हेच जातील वेरूळला. ठीक आहे, विरुळत जा. विठूजी राजांना आम्ही क्षेमकुशल विचारलंय असं सांगून अखलिता द्या. निघालो गुलत. मी भाकर देऊन येते. मागल्या स्वारीला तुम्हाला खबर दिली, आता तुमची खबर कुणाला दिली? म्हणजे लहानग वेरूळला तिथं जाऊ देईल का? ठाऊक नाही जगतोय की वाचतोय ती. हा, पर वेरूळच्या वाटेल जर नाही गेलो तर नक्की वाचल बघ. ए, माग फिर. ठाऊक नाही जगतोय की वाचतोय ती. हा, पर वेरूळच्या वाटेल जर नाही गेलो तर नक्की वाचल बघ. ए, माग फिर. गोमाजी, हा जोधाजी का कोण जो आहे, हा भोसल्यांच्या वाड्यात शिरतो की नाही याच्यावर जरा बारीक नजर ठेवा. जी बाई साहेब, माघारी बोलावलं, काही चूक झाली का? नाही, पण वेळ वखत बरा नाही, त्यामुळं तुझ्या दादल्या संग कोणीतरी असायला हवं. गोमाजी, तुम्ही जोधाजींसोबत जा. जी, चला जोधाजी, चला. तुमच्या भाकर तुकड्याचं मी बघतो. येतो. चला.
सगुणा, जी तुला पण जायचंय? नाही जी, येते मी. या बाईवर जरा नजर ठेवा. काही गडबड वाटली तिला कैद करा. आबासाहेब, आबासाहेब, सिंदखेडून स्वार आलाय असं समजलं. काय सांगा वाढलंय? सांगावा आणि तोही मोहर बंद थैलीत. काय ठाऊक नाही जी, जे दिलंय ते आणून पुछलंय. नाव काय तुझं? जो दाजी धनी. तुझं धनी कोण? सिप आपलं लखुजी राज. बर, श्रीपतरावने ओळखतोस? वय जी. कसं? ते आपलं ते असू दे. यांच्या खाण्यापिण्याची जरा नीट व्यवस्था करा. तोपर्यंत आम्ही जबाब लिहून येतो. तुमच्या आऊसाहेबांना बोलवा. शहाजीराजे शरीफजींनाही बोलवा. या. आबासाहेब, नीट व्यवस्था करा म्हणजे एकदम रीतसर. आहो, एवढे तातडीने का बोलवणं पाठवलं? शहाजीराजे कुठे? हे आले. शहाजीराजे, तुमची सोयरीक आता पक्की झालीये. सिंदखेडचे लखुजी राजे यांच्या जिजा आता आपल्या अर्धांगिनी होणार. वा वा, हो वा 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 वा. काकासाहेब नमस्कार करते. दादासाहेब, पाया नाही, आता गळा भेट घ्यायची. आता दोनाचे 4 हात होणार. हा, काकूसाहेब नमस्कार करते. आबासाहेब, मग आपण चिडला का होता? वाचा म्हणजे कळेल. तेव्हा आम्ही का चिडलो आणि आता आम्ही का हसतोय ते. रेणुका मातेच्या आशीर्वादाने जाधव भोसले सोयरीक ठरल्याचं कळवताना आनंद होतोय. आज मालोजी राजे हवे होते, विठोजी राजे हा आनंद आपल्याशिवाय अपूर्ण आहे.
आपल्याला बोलवणे पाठवून 3 दिवस उलटून गेले, पण आपण काही आला नाही किंवा जबाब सुद्धा पाठवला नाही. बघा, आधी पाठवलं होतं त्यांनी. सोयरीक होऊ नये म्हणून काही दुष्ट माणसे अनेक विघ्न आणत आहेत, त्यामुळे आधीचा लखोटा मिळाला नसावा. तसेच हा सुद्धा आपल्या हाती पडेल याची शाश्वती नाही. आमच्या बंधूंवर सोयरीक जुळवायला येताना मारेकरी घातले होते, आपणच ठाऊक आहेच. त्यामुळे याचा जबाब लखोट्यातून पाठवू नये, कारण तोही वाटेत गहाळ होण्याची शक्यता आहे. आपण आपल्या कुटुंब समवेत शहाजीराजे आणि शरीफजीराजे यांच्या सहसमक्ष लवकरात लवकर यावे ही विनंती. आपला लखुजी विठ्ठलदेव जाधव. पण आबासाहेब, त्या जोधाजीच्या मुसक्या का बांधल्या? आपल्या धन्याचं नाव विचारल्यावर आधी श्रीपतरावांचं नाव घेताना तो अडखळला, मग लखुजी राजांचं नाव घेतलं. थैली घेऊन येणारा जासूद आपल्या धन्याचं नाव घेत नाही, सिंदखेडचे राजे जाधवराव असं म्हणाला असता. आणि दुसरं म्हणजे श्रीपतरावांना ओळखतो हे आनंदाने सांगितलं, पण कसं ओळखतो हे नाही सांगू शकला, कारण खोटं बोलणं अवघड असतं. पण श्रीपतरावांचा काय संबंध? श्रीपतराव मियानराजू यांचा माणूस, आणि मियानराजूंना ही सोयरीक जुळू नये असं वाटतं, आणि म्हणून ते जातीनं येऊन आमच्या मनात विष घालवून गेले. आम्ही ही सोयरीक मोडावी म्हणून, आणि म्हणून आम्ही चिडलो. आता सगळा खुलासा झाला. आता कसं सगळं अगदी स्वच्छ वाटतंय. तरीच बाहेर ते गोमाजीराव भेटले होते. खाली तर सदरेवर पावला का म्हणून विचारत होते. मी त्यांना म्हटलं की आतमध्ये या. म्हणाले की ते स्वाराच्या पाळतीवर आहेत. सिंदखेडला टाकोटाक खबर द्यायची, खाली तर पोचल्याची. तुम्ही तेवढं बघून घ्या. जगदेवा, नजरबाजांनी वर्दी दिली की वेरुळकर मंडळी कधी सिंदखेडात पोचतील? हो दादासाहेब, गोमाजीला नजरबाज, मेन्या, पालख्या, भुईशी बंदी आणि गडीबाहेरील सगळी व्यवस्था त्यालाच बघायला सांगितली. छान. लखुजी राजे, आम्ही दिंडी दरवाजावरच थांबतो. नातवांची दर्शन झालेला बराच काळ लोटलाय. बरं बरं बरं. दत्ताजी. जी आबासाहेब. थोरल्या बाईसाहेबांना म्हणावं, ते औक्षण, पायावर पाणी वाणं, दूध वाणं, भाकर तुकडा अशा सगळ्या सुवसनी तिथं तैनात ठेवा. मंडळी तिष्ठत राहायला नको. हा, आवरा. सांगतो. जनाबाई हे पाहुण्याच्या दांड्यात नेऊन ठेव. हो. काय ग, तुझे का वाटेकडे डोळे लागले? थोरल्या बाईसाहेब, आमचं कुकू बी येईल ना. जेव्हापासनं गेल्यात शिवथाऱ्यावर नाही बघा. का रणात झुंजायला पाठवला नव्हता? वेरूळला जाणं ना एवढं का जीवथाऱ्यावर नाही, म्हणजे तसं काही नाही, पर धावणी कुणी रोखली तर तुटून पडलं म्हणजे दिसलं की जीव भांड्यात पडत. हो साहेब, आबासाहेबांचा निरोप आहे. स्वागतासाठीच्या सगळ्या सुवासिनींना दिंड दरवाजापाशी उपस्थित राहायला सांगितलंय. अहो म्हणजे जवळ आलेच की आम्ही पाठवतो. सांगा. चल सांगतो. वाटेकडे डोळे लागलेलेच होते ना. आता पाणी सांडायला तूच राहा. असं काय बघताय आत्याबाई? पोटची लेकरं येणार म्हणून का होईना, पण तुमच्या डोळ्यात आनंद दिसला, बरं वाटलं. चला चला, वर्दी आली. वर्दी कोणाची? अहो, वेरुळकर आल्याची वर्दी आली आहे. अगं बाई, चला चला.
सिंदखेड आणि विशेषतः गडी राजासाठी देखणी आहे. साधेपणाचा डौल न्याराच असतो विठोजी राजे. आम्ही जर काही खासा डौल केला असता तर तो उपरा वाटला असता. हे बघा, हे जे देखणे पण तुम्ही दिंडी दरवाजात अनुभवताय ना, तेच तुम्हाला मुतपा खाण्याच्या कोपऱ्यात सुद्धा अनुभवायला मिळेल. या थोरल्या बाईसाहेब, आमचं कुकू कुठं दिसेना हो. आता त्याचा घोर आम्ही वाहू का? असतील कुठंतरी. नाही पण इनामबंद शिलेदार आहे. उगा कोणी हत्यार काढलं म्हणजे. काय नको ते अमंगळ विचार काढतेस? कळत नाहीये का तुला? मंडळी मंगल कार्याच्या बोलणीसाठी आली आहेत. तुझं काय चाललंय हे? अगं आधी बघ तरी. शिबंदी पालख्याच्या इकडं असेल, नाहीतर मागल्या दारी असतील, पागकडं असेल. उगाच डोळ्यात पाणी काढू नकोस होता. आधी नीट बघ, नाही दिसला तर विचार. म्हटलं यावेळी तरी स्वार पोचतोय का नाही कोणास ठाऊक. नाही तर आम्हाला स्वतःलाच यावं लागलं असतं. अहो, त्याच निमित्ताने वेरुळात पायदूळ सांडली असती. आता सोयरीक जुळली की तसा योग येईलच की. पहिला स्वार पोचला नाही, तुमच्याकडनं काहीच कळलं नाही म्हणून काळजी वाटली. तुम्ही लिहून कळवलं आणि गोमाजीने संभाजी राजांना सांगावा दिला म्हणून सगळा उलगडा झाला. त्या जोधाजीला कोठडीची हवा खात जिवंत ठेवलाय. म्हटलं तुम्हाला भेटल्यावरच काय तो निर्णय घेऊ. काकासाहेब, बसण्याची व्यवस्था बघा कशी खास केली. तुमच्या दादासाहेबांची सगळीच व्यवस्था आता खास असणार आहे. समजलं का? तुम्ही बघून घ्या. जी. शरीफजी लटकं म्हणाले नाही बरं का. खरंच व्यवस्था अगदी खासच आहे. खरा उलगडा करू का? सगळ्या गडीला जिजांची सोयरी कुणाशी ठरली त्यांचं दर्शन घ्यायचंय. मग सगळ्यांना दर्शन घेता यावं म्हणून अशा ठिकाणी व्यवस्था केली आहे की जिथून सगळ्यांना दिसेल. माथ्यावरचं मायेचं छत्र हरपलं की परिस्थितीच अधिक शिकवत असते. आणि ज्यांच्या पदरी मरण खोगिरावर तोलून दौडणाऱ्या शूराच्या बच्च्याचं फर्जंद पण येतं ना, त्यांना तर त्यांचं रक्तच अधिक शिकवून जातं. हो, त्याशिवाय पर्याय सुद्धा नाही. आहे ते स्वीकारूनच पुढे जावे लागेल. अले, तुमची हीच वृत्ती कायम ठेवा. नजर होईल तयार हळूहळू. अगदी भोसलाई नजर म्हणतात ना, तशी होईल. बसा. बघितलं का एका माणसाची नजर कशी शोधते ते? कोणाची? तिकडं बघा. चला आपण जाऊन गंमत करूयात त्यांची. नाही, नको मध्ये बाई. चेष्टा गंमत आपण नंतर करू. आता स्वतःहून बघण्याचा आनंद मिळतोय तो तर मिळू दे ना.
साहेब, आज इथेच दीपावली असल्यासारखं वाटतंय. होय राजे, जिथे लग्न कार्य असतं त्या दोन्ही घरी एकच सण असतो, दीपावली. मग दीपावलीचा फराळ कुठे आहे? फराळाची व्यवस्था आतल्या दालनात केली. दत्ताजी जगदेवा जी, पाहुण्यांना आतल्या दालनात घेऊन चला. जी चला राजे. शाजीराजे, शरीफजी, चला चला. आता उपाध्ये शास्त्री बुवा यांना बोलावणं धाडलं पाहिजे ना. आम्ही कल्पना दिली आहे, पण काय तो राहू काळ का काय तो चालू आहे असं म्हणाले. तो संपला की येतो म्हणाले. आणि तसंही पाहुणे आत्ताच आले. फराळ विश्रांती होईपर्यंत येतीलच. काय ग, बघितलंस का सगळ्या ठिकाणी? व्हायची पर कुठंच नाही. कोण? हिचं कुंकू. आपण जो स्वार पाठवला होता ना तो. तुम्ही लिहून कळवलं आणि गोमाजीने संभाजीराजांना सांगावा दिला, म्हणून सगळा उलगडा झाला. त्या जोधाजीला कोठडीची हवा खात जिवंत ठेवलाय. तू नको बघू, आम्ही बघू. पण तोपर्यंत ही गडी सोडून कुठं जायचं नाही, नाहीतर तुझा आणि त्याचाही मुलाईजा ठेवला जाणार नाही. काय समजलं ना? जा कामाला लाग. जी. तुम्ही लक्ष देऊ नका. तिच्या धन्याला विठोजी राजांनी कोठडीत टाकलंय. नवऱ्याची कर्तूत हिला माहित नसेल, नाहीतर आमच्या पुढं आणि आता तुमच्या पुढं काळजीनं हिनं चौकशी केली नसती. म्हणूनच तिला गडी सोडू नको असं म्हटलं. जर खरंच हिला काही माहित नसेल तर तिचं दाना पाणी इथं गडीतच होऊ देत, काही हरकत नाही. आई रेणुके, कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे ग बाई. काय हो जक्का, असं पुरीवानी गाल फुगवून कशा पायी इथं बसलायसा? उगा कुणी पाहिलं तर बोल लावत्या. बोल लावायला आधी पाहायला पाहिजे ना. आता ग बया, तुमच्याकडे कोणी पाहणार बाय? तुमच्याकडे कोणी पाहणार नाही तर मग कुणाकडे पाहणार? सगळ्यांना जावई बघायचे होते. रावळातील देव पाहायला जावं तसे धावले. म्हणजे तुम्ही नाही गेल्या? तुम्ही बघितला का नाही तुमचा देव? कसा पाहणार? किती गर्दी होती आणि खांबा अडून कितीच दिसणार. म्हणजे देव दिसला नाही म्हणून रागवून बसल्या म्हणा की. ए, काहीतरी बोलू नकोस हा. बरं राहिलं. गोदाताई, तू बघितलंस का? तू कसं बघशील? तू तुझ्या शिलेदारांना शोधत असणार. काय झालं गोदाताई, गप्प का राहिलीस? आम्हाला तुला दुखवायचं नव्हतं. अगं पण तुझा सुद्धा देव आलाच असणार ना, मग तू त्यालाच शोधणार म्हणून विचारलं. काय उपयोग? दिसला तरी माझा देव मान फिरवल. बोलणं तर दूरच राहिलं. गोदाताई बघ, का युगात सापडली. तू आमच्या बरोबरच राहायचं. आपण सगळं त्याला सांगू. आपण म्हणजे तू काय तोंड उघडणार नाहीयेस, आम्हीच सगळं सांगू. त्यालाच सांगू की जिजाका माझी आण आहे बघा, रेणुका मातेची आण आहे.
माझा विचार आता ध्यानात बी आणू नकासा. बघा नाहीतर मी जाऊन कुठल्या तरी आडात स्वतःला संपवत. अगं पण हीच संधी आहे ना, तुला कळत का नाहीये? जिजाक्का, आता एक शब्द बी बोलू नका आणि माझा हिच्या डोसक्यात बी आणू नका. चला आवरा, चला बघा काय अवतार करून ठेवलायसा. अगदी रुक्मिणी वाणी नटवते तुम्हासनी. चला बरं. शास्त्री बुवा, शक्य होईल तेवढा निकटचा मुहूर्त काढा. कार्य आम्हाला धूमधडाक्यात साजरा करायचंय. अगदी दणक्यात. दाखले राजे टिपून घ्या. जी. पंचमी चांगला मुहूर्त आहे. मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. यावर तुम्हीच शुभचिन्ह उमटवा आणि मजकूर सांगा. जगदेवा. जी. शास्त्री बुवा सांगतात तसा मजकूर उतरवून घ्या. जी. वरती लिहा श्री गजानन प्रसन्न, श्री कुलस्वामिनी रेणुका आई प्रसन्न. खाली मजकूर लिहा वडीलधाऱ्यांची कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. दाखले राजे, पुढील मजकूर सांगू का लिहिताय? नाही नाही, लिहितो. जगदेवराव, हा, एकदा संपूर्ण मजकूर वाचून बघूया. हो हो. श्री गजानन प्रसन्न, श्री कुलस्वामिनी रेणुका आई प्रसन्न. वडीलधाऱ्यांशी कृतानेक साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. कुलस्वामिनी रेणुका आईच्या आणि यादवेंद्रांच्या कृपेने वधू महापराक्रमी यदुकुळी चंद्रवंशी लखुजी राजे विठ्ठलदेव जाधव यांची सुकन्या ची सौका जिजा यांचा शुभविवाह वर रणधुरंदर रघुकुळी सूर्यवंशी मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र चिरंजीव शहाजी राजे यांचे बरोबर मार्गशीर्ष शुद्ध पंचमी शके 1527 विश्वावसुनाम संवत्सरे फसली सन 1015 या दिनी शुभ मुहूर्तावर दौलताबादेस योजिला आहे. आपण आपल्या सहकुटुंबे वधूवराशी शुभाशीर्वाद देण्यासी अगत्यपूर्वक येणे करावे, हेच अवतारण असेल. पत्रिकेचा मजकूर अगदी योग्य आहे. नकलून काढा आणि थैल्या रवाना करा. दत्ताजी राजे, तुम्ही हातभार लावा. पहिल्या 2 थैल्या मानाच्या बाजूला ठेवा. कोणाची हवा सर? बादशांची आणि वजीर आजम मलिक अंबरांची. एक थैली मियान राजूलाही रवाना करा. ज्यांना हे व्हावंसं वाटत नाही त्यांनाही पाठवायचं. हो ना, मनात आदर असणं बाजूला राहू दे, निदान शत्रुत्व तरी नको. आणि त्यांच्या मनात तर घृणा भरली आहे. विठोजी राजे, आम्हाला ठाऊक आहे त्यांचा या सोयरिकीला विरोध होता, पण राजकारण म्हणून पाठवा. एकाला पाठवत असाल तर दुसऱ्याला वगळू नका. ऐका आमचं. जगदेवा, तिसरी थैली त्यांची भरा. जी. म्हाळसाबाई, उमाबाई, आता तुम्ही विणी होणार. ऐकलेत ना सगळं? आणि मान्य आहे ना? तुमची काही मतं असतील तर आत्ताच सांगा. आम्हाला मंजूर आहे. चला. आम्हाला एक सुचवायचं होतं. 3 घराणी इथंच आहेत, तर सुपारी फोडून साखरपुडा आजच व्हावा.
वा, काय नेम साधलाय. अगदी रास्त सूचना आहे. अगदी. लखोजीराजे तुम्हाला मंजूर. मंजूर. विठोजीराजे तुम्हाला मंजूर. मंजूर. चला आत्ताच सुपारी फोडून साखरपुडा करून टाकूया. सिंदखेडचे लखोजीराजे यांची कन्या जिजा आमच्या दादासाहेबांचं म्हणजेच मालोजीराजे भोसले यांचे फर्जंद शहाजीराजे भोसले यांचं विवाह बंधन सर्व साक्षीने आणि रेणुका मातेच्या व श्री शंभू महादेवाच्या आशीर्वादाने पक्के करत आहोत. सुपारी फुटली. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा. चंद्राच्या वंशातली तेजस्वी जिजा अन सूर्यवंशी तेज शहाजी राजा. जणू शिवाला शक्ती घालते माळ लगीन पहाया थांबला काळ सरायाली का काळोखी रात. ही काळाच्या मनात फुटे पहाट. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. सुपारी फुटली साखर वाटली साखर पुड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. खबर सुटली लकेर उठली सनई चौघड्याची. ठरलं ठरलं आमच्या जिजाचं लगीन ठरलं. ठरलं 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 आमच्या जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं. जिजाचं लगीन ठरलं.